बघू शकता मित्रांनो, एकमेव असा नेता होऊन गेला की त्याला कोण विसरू शकत नाही. आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अजितदादा पवार हे फक्त मुख्यमंत्रीच नव्हते, तर प्रत्येकासाठी एक भाव होता. लाडक्या बहिणीचा दादा सोडून गेला. आज दुसऱ्याचं भलं करण्याच्या नादात स्वतःचं कधी वाटोळं झालं आणि दुसऱ्याला दिशा दाखवत दाखवत स्वतःची दिशा कधी चुकली, दुसऱ्याला रस्ता दाखवत दाखवत स्वतःचा रस्ता कधी थांबला, हेच त्याला कळलं नाही. नियतीचा खेळ म्हणतात ते बरोबर आहे. आज आम्ही बॅनरमध्ये बघायचो दादांना, प्रत्येक चौकात चौकात बॅनर. आज सभा इथं, उद्या तिथं. वाटलं नव्हतं हा बॅनरवरचा फोटो एक दिवस भिंतीवरही लागेल. बारामतीचा एवढा विकास केला, किती जगले, किती कमवलं, स्वतःला गणिताचा हिशोब कळला नाही. सकाळी 2 वाजता अंत्यविधी झालेला, संध्याकाळी 8:30 वाजल्या तरी एवढे पब्लिक आहेत. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं तुम्हाला दादांनी कमवलं किती आणि हे जीवन पाडता आलेत का. दादांचे थोरले चिरंजीव पार्थ दादा पवार आलेले आहेत ह्या ठिकाणी. बघू शकता ही गाड्या, हा तापा आता एवढ्या जस्ट आलेला आहे. इकडं पोलिसांच्या गाड्या. मीही गेलो वरती, दर्शन घेतलं. अहो ह्या बारामतीमध्ये फक्त दादाच गेले नाही, तर प्रत्येक घरामधील लाडक्या बहिणींचा दादा गेल्याने आज प्रत्येक लेडीज इथे येऊन हंबरडा फोडते. प्रत्येकाचं मन भरून आले, दाटून आले. आज कॉलेजच्या मुलीसुद्धा बऱ्याच येऊन गेल्या. म्हणजे जेवढं गुणगान करेन तेवढं कमीच आहे. ते म्हणतात ना, देवाला जी वस्तू जो व्यक्ती आवडतो, माणसांना प्यारे असणारा माणूस एक दिवस देवालाही प्यारे झाला. म्हणजे बारामतीचाच कळस गेला नाही, तर महाराष्ट्राचा कळस तुम्हाला सांगतो गेल्याने झालंय इथं. बघा आज ह्या ठिकाणी हे एवढं ग्राउंड दिसतंय तुम्हाला, पाय ठेवायला जागा नव्हती मित्रांनो. मुंग्यावणी लोक होते. ह्या झाडावरती लोक बसायचे. ह्या झाडावरती, ही झाडं आता दिसत नसतं तुम्हाला, मी दाखवतो. ही झाडं दिसतात, ह्या झाडावरती पब्लिक होतं. या झाडाच्या पलीकड कितीतरी पब्लिक होतं. 70-80 लाख पब्लिक होतं. आणि आज अमित शहा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, म्हणजे जे पुढारी होते टोटली तुम्हाला सांगतो आले होते. मी सकाळ सकाळी येऊन या ठिकाणी व्हिडिओ काढला होता. नंतर मला सुद्धा जागा भेटली नाही. इथं 1 तासाने आलो तर मला त्या कोपऱ्यात जागा भेटली. आणि आज ह्या आकाशा आता वरून बघत असतात, बघू शकता चंद्र असं. आणि काम एक काम, वेळेचं भान. उगच म्हणत नाही, वाघ गेला म्हणतात, पण बारामतीकर म्हणतात कामाचा माणूस गेला. कामाला पहिलं महत्त्व द्यायचं,
वेळेला महत्त्व देत होतं, स्ट्रिक्ट काम होतं आणि शेवटच्या टायमिंगला सुद्धा दादांनी कामाची फाईल घेऊनच छातीशी जीव सोडला. म्हणजे शेवटपर्यंत त्यांचा शब्द होता, मी कामाचाच माणूस आहे आणि कामच करणार. आणि मरण जर यायचं असतं तर तिकडं पुण्याकडं मुंबईकडंच आलं असतं. पण त्यांचीही कुठंतरी इच्छा असेल की माझ्या बारामती ठिकाणी माझ्या माणसात मला जाऊ दे, तोपर्यंत तर काय करू नको. म्हणजे बारामतीच्या शिवाला येऊन जीव सोडला. बरेच म्हणजे सूत्र उघडकीस येते ती बघा. आता कोण म्हणतंय की बाबा मरण्या अगोदर 2 तास अगोदर मेल आलता, डेड चेंज झालती आणि काही क्षणातच तुम्हाला सांगतो 1 तासाभरात तर विमानाचा अपघात झाला. दुसरी गोष्ट म्हणजे विमान गडबडून सरळ खाली आलं नाही, अचानक विमानाने एका साईडला कल्टी घेतली आणि अचानक मोठा स्फोट झाला. तेच विमान वारंवार दादा बुक करून त्या विमानाने येतात. बघा बारामतीवर एवढं प्रेम केलं आणि दादांचं म्हणजे स्वप्न एक होतं की पर्यटन स्थळ असेल, बटरफ्लाय 300 एकराचं जे स्थळ केलं आहे, शिवसृष्टी केली 150 एकराची, स्विमिंग पूल, असं बारामती खूप मोठी करून एक जिल्हा करण्याचं स्वप्न होतं. कदाचित ही जनता, पाठीमागचे कार्यकर्ते, प्रेम करणारे स्वप्न पूर्ण करतीलच, पण ते बघायला दादा नसतील. आज मीडियावाले कुठला चॅनल असं नव्हतं की ते इथं नव्हते आले. प्रत्येक मीडियावाला इथं आलता. प्रत्येक घरातल्या चूल बंद आहे मित्रांनो, प्रत्येक घरातली चूल बंद आहे. आज गोड अन्न खाऊन पण इश खाल्ल्याने वाटणार आहे प्रत्येकाला. आणि आजपर्यंतचं रेकॉर्डच आहे. प्रत्येक मंत्री, खासदार, आमदार ॲक्सिडेंट मध्ये, घातामध्येच गेलेले. हे बारामती मधलं विद्या प्रतिष्ठान VP कॉलेज दादांचंच आहे आणि हेच ठिकाणी पांडूचा माझ्या भावाचा मुलगा आणि माझा मुलगा शाळेला इथंच आहे. अशी सिस्टीम लावली दादाने, कधीच अडचण येणार नाही शिक्षणाला. संध्याकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही. एक 9 TVचा रिपोर्टर अजून इथंच आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, तुम्हाला सकाळी सांगली छत्रीमध्ये पूर्ण तुम्ही TVला दिसते, हे रेंज असते आणि रिपोर्टर येत आहेत. हो, प्रत्येक माणसाचे अपडेट TVला दाखवतात. पाडतात दादा आल्यात, त्यांना पोलीस बंदोबस्त बघितला, गाड्या त्या. बारामतीचा विकास सूर्यचंद्रापर्यंत जाणारा एकमेव व्यक्ती केंद्रापर्यंत फक्त दादाच होते. आता ही बाकीचे आहेत, सुमित्रता आहे, सुप्रियता आहे, रोहित दादा, पण तिथवर झेप घेणं कठीण आहे.
दादा म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करत होते. हसत खेळत गरिबाच्या मनावर राज्य करणारा, निस्वार्थपणे मन जिंकणारा असा एकमेव बारामतीचे नाही महाराष्ट्राचे लाडके दादा. आज नसले तरी प्रत्येक इथलं झाड, रस्ता हे जाणून देतं की मी जिवंत आहे. जी बारामतीची विकास, प्रगती, जो काय केलाय तो दादांना कधीच मरून देणार नाही, जिवंत ठेवणार आहे. आज प्रत्येक माणसाचा चेहराच नाही, लेडीज नाही, तर झाडं सुद्धा सुकली होती मित्रांनो. खोटं वाटेल तुम्हाला, झाडं सुद्धा सुकली होती. जी टवटवी असते रोजची, ती टवटवी आज झाडांना नव्हती. प्रत्येक इथला लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत आणि तरुण पिढी, लेडीज म्हणून कोणी, प्रत्येक आई बहीण तुम्हाला सांगतो रडत होते. जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. कर्म नाही असं सुन्न झालंय. समजा दुकान आहे बंद, उद्या सुद्धा आपली बारामती बंदच आहे. पुणे बंद आहे वाटतंय उद्या. प्रत्येक व्यक्ती येतोय, बघू शकता तुम्ही. आणि आता नियोजन असं होतं, ह्या ग्राउंडच्या मध्यभागी अंत्यविधी करायचा होता, पण ॲक्च्युली काही कारणानिमित्त ते चेंज केलं आणि इथं घेतलं. हे मोठं कॉलेज आहे, एवढं मोठं कॉलेज आहे. इथंच दादांचा ह्या ठिकाणी पुतळा बांधायचा आहे. ह्या हिशोबाने तुम्हाला सांगतो इथं नियोजन केलं ते. आज जरी कोणा डोळ्यात पाणी नसलं दिसलं तरी मन भरून आलेलं आहे, हुंदका दाटून आलेला आहे, हे कळतंय. जे बारामतीत आरडाओरडा, जे प्रसन्न वातावरण आहे ते समजा कुठेतरी हिरून घेतलेले आहे. वेळ चांगली होती पण काळ नव्हता. कोणाचा दिवस कसा उजडण सांगता येत नाही. 2-3 दिवसापूर्वी दादा बोलले होते, काळ कोणालाही सोडत नाही. माझाही काळ लई दिवसाचा नाही, आज आहे उद्या नाही. तर माणसाने, आणि दादाने नेहमी जात धर्म कधी केला नाही. सर्व 36 जातीचे, पगडी समाजाचे लोक एकत्र धरून चालणारा एकमेव नेता. एक बारामतीचं म्हणजे सुरक्षा रक्षक कवच हे आमचं नेहमी दिल्लीत, मुंबई केंद्रात होतं, म्हणून आज बारामती सुरक्षित होती आणि पाहिजे तेवढा निधी येत होता. ती फक्त ताकद दादाच्यातच होती, बाकी वाटत नाही कोण करू शकत. आमचा अनुभव सांगतो. कमीत कमी देवाने असं मरण तर येऊन द्यायला नव्हतं पाहिजे दादांना. येऊ द्या हो, पण एवढी जनतेची सेवा केलेली, प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं, अशा माणसाला आता स्पोर्टामध्ये नव्हतं व्हायला पाहिजे. कमी कमी एवढं तरी. देवाला पण ते चूक कळली असं, चुकीच्या माणसाला आपण वरती नेला. हा देवाचा पण विश्वास सोडलाय. बघितलं. चला.
बराच टायमिंग झाला. आलो मी, दर्शन घेतलं.